नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी संविधान लिहिलं मित्रांनो, आणि त्या संविधानामध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, सर्वांना आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण मित्रांनो, या संविधानाची कुठंतरी गळचेपी होते मित्रांनो, असं म्हणतात. आणि आता खरोखरच गळचेपी झालेलं आपल्याला या 15 दिवसात मिळतं मित्रांनो. कोणी जर शेतकऱ्याच्या बाबतीत जर कोणी बोलायला जर केलं, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. आणि हे राजकारणी काय नको ते बोलतात. जिम्मेदारी के साथ करो। केवल दुगनी नहीं, कई किसानों की तिगनी भी हुई है, कई की चौगनी भी हुई है और कई की 8-8 गुनी भी हुई है। मग सांगा, या देशाचे कृषी मंत्री म्हणतात की या शेतकऱ्याची आमदानी दुगणी नाही, तिगणी नाही, चौगुणा नाही, 8 गुणा होय. खरंच 8 गुणा झाली का हो? आणि आपण जर त्यावर जर बोललं तर आपल्याला लगेच त्याच्यावर नोटीस पाठवली. काय चुकलं रविराज साबळेचं? अहो, हे उभरतं नेतृत्व शेतकऱ्याचा आवाज बनलेला आहे, आणि शेतकऱ्याचा आवाज ते दाबण्याचा प्रयत्न करतात. 25 कोटी रुपयाची नोटीस दिली. किती रुपयाची? 25 कोटी रुपयाची नोटीस शेतकऱ्याला दिली. अहो, एखाद्या आमदार खासदार जे 2-5 वर्षापूर्वी आमदार झाले ना, ते करोडपती अब्जोपती झाले, त्यांना नोटीस दिली असती तर योग्य आहे. पण शेतकरी काय देणार हो तुम्हाला? त्या गरीब शेतकऱ्याला ते शेतकऱ्याचा आवाज उठवतात आणि त्यांना 25 कोटी रुपयाची नोटीस दिली. कमी थिडकी नाही. काय आहे शेतकऱ्याकडे? शेतकऱ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काय आहे? पहा, 25 कोटीची नोटीस शेतकऱ्याला दिलेली आहे. अहो, सारं शरीर विकलं तरी 25 कोटी मिळणार नाही बावनकुळे साहेब तुम्हाला. आणि का म्हणे आपले काय मानहानीचा दावा? मानहानीचा दावा 25 कोटी तुमची किंमत काढली का? 25 कोटी रुपये? आणि त्या एकट्या रविराज साबळ्याचं तोंड बंद करून जमणार आहे का? अहो, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे तुमचा काय भ्रष्टाचार आहे ते. पूर्ण महाराष्ट्रानं ऐकलं ना. मग 25 कोटीची नोटीस एकट्या रविराज साबळेला? एका दावा दाबण्याचं काम करताय तुम्ही. कांगणे सर, अहो, कांगणे सरने किती विद्यार्थी घडवले, ते बिना पैशाचे. त्यांना नोटीस. तुम्ही काय करता विद्यार्थ्यासाठी? ते बिना पैशाचे क्लास चालवतात, विद्यार्थ्यांना शिकवतात, आणि त्यांना बी नोटीस. त्यांचं बी विद्यार्थ्यासाठी. ते बिना पैशाचे क्लास चालवतात, विद्यार्थ्यांना शिकवतात, आणि त्यांना बी नोटीस. त्यांचं बी अकाउंट बँक. अहो, हे तुफानातले दिवे आहेत, आणि तुफानातले दिवे विजवाला घाबरत नाही, विजवत नसतात. फुले शाहू आंबेडकर, छत्रपती महाराज, शिवाजी महाराज यांचं नाव तुम्ही आदरानं घेतात ना, तेवढा अधिकार नाही आहे तुम्हाला. कारण ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला, अशा व्यक्तीने जर खरं त्यांचं नावच नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या डोक्यावर हात देऊन ठेवा. खरं तुम्ही एवढे स्वच्छ आणि निर्मळ आहेत का राजकारणात येऊ? लालबहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते. अहो, स्वतःचं घर नव्हतं त्यावेळेस.
आणि आताचा आमदार 2 वर्षात करोडपती अब्जोपती, त्यांना का नाही नोटीस देत तुम्ही? 30-30 लाखाच्या गाड्यात फिरतात. आणि आमचे रविराज भाऊ साबळे शेतकऱ्यासाठी 2 शब्द बोलतात, त्यांचे प्रश्न मांडतात आणि त्यांना 25-25 कोटी रुपयाची नोटीस. काय कुसळ विकतात का मराठवाड्यात? कुसळ पिकतात? अख्ख्या गावची जमीन विकली तरी त्याचं 25 कोटीचा तुमचा मान आहे दाव भरून निघणार नाही. द्या ना, विरोधी पक्षातले भरपूर तुम्हाला लोक शिव्या देतात, काय काय देतात. मागच्या पंचवार्षिकला तुम्हाला विधानसभेला तिकीट नव्हतं दिलं तर काय काय समाचार घेतला होता विरोधी पक्षानं, त्यांना द्या 25 कोटीची नोटीस. ते देते तुम्हाला नुकसान, ती मानहानी काय झाली माणसांनी. अशा गरीब शेतकऱ्याला काय असेल नोटीस देता तुम्ही? हे तुफानातले दिवे ना, एक एक दिवा तयार होणार आहे. त्रिशूळ पाटील, रविराज साबळे पाटील, कांगणे सर, अशी एक 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 वाढतच जाणार आहे तुमच्या असे या राजकारण्यात. देश स्वतंत्र करायला एकटा सुखदेव राजगुरू भगतसिंग एका दिवशी जन्माला आले नाही, एका दिवशी याच्यात आले नाही. ते कुठून तरी शून्याची सुरुवात झाली. मग भगतसिंग आले, सुखदेव आले, राजगुरू आले, बाबू गेनू आले, अशी आता सुरुवात व्हायला लागलेली. तुम्ही अशी जर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळचेपी करत राहणार ना, तर हे तुफानातले दिवे असेच वाढत राहणार. हे विझणारे नाही. अशीच त्यांनी छोट्यातून क्रांती केली होती, तसे तुफानातले दिवे द्या, सरांना नोटीस द्या. खरे गुन्हेगार सोडायचे आणि संन्यासाला फाशी द्यायची. शेतकऱ्याबद्दल जर बोलणार जर असा गुन्हा असेल तर प्रत्येक गावातून खेड्यापाड्यातून एक एक रविराज साबळे तयार होईल. मग हे दिवे विझणार नाही, तुम्हाला जड जाईल. सुधरा, तुम्ही सुधरा. 25-25 कोटीची नोटीस शेतकऱ्याला. शेतकऱ्याला काय तुम्ही 1 लाख रुपये कापसाल भाव देता काय म्हणून त्यांनी 25 कोटी आणून द्यायची? सरळ सरळ अर्थ आहे की शेतकऱ्याला मानहानीची नोटीस तुम्ही 25 कोटीची नोटीस देता. मग तेवढा भाव तुम्ही शेतकऱ्याला देतात का? भरले असते रविराज साबळेनं 25 कोटी, तुमची मानहानी झाली, खूप तुमचं नुकसान झालं, तुमची बदनामी झाली. मग त्यांच्या शेतीमालाला भाव द्या, मग 25 कोटी जमवतील आणि तुम्हाला आणून देतील. असं नाही चालायचं रावसाहेब. शेतकरी आहे, मेटाकुलीस आलेला आहे. कोणतरी आवाज उठवतं तर ऐका. अहो, गारपीट झाली आता, मोठ्या फळबागेचं नुकसान झालं. अंगुराच्या बागा, आंब्याच्या बागा, द्राक्षाच्या बागा, खरबूज, टरबूज, सत्यानाश झाला त्याचा. मग तुम्ही बी नाही बोलायचं. विरोधी पक्ष तर कोण आहे ते समजतच नाही आता. आणि कोणी शेतकरी पुत्रांना बोलवलं, त्यांच्यावर केसेस दाखवत. तुम्हाला माहिती आहे ना, रविराज भाऊ साबळेला आरोग्य खात्यानं 15 दिवसापूर्वी नोटीस दिली होती. त्या अधिकाऱ्याची बोबडी वळवली होती त्यांच्या पुढं. एवढे रविराज साबळे पोहोचलेले आहे ना, तुमच्या अधिकाऱ्याची बोबडी वळेल तर बोलता येत नाही. आणि हजारो शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. आणि आता बी हजारो शेतकरी त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांच्या एका हाकेवर शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे. कांगणे सर असो, रविराज साबळे असो, जे जे शेतकऱ्यासाठी काम करतात ना, त्यांच्यासाठी शेतकरी धावून जाणार आहे, घाबरणार नाही. हे तुफानातले दिवे अजून भडकणार आहे. सुधरा जरा. शेतकऱ्याला एवढं हे नका करू.